नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. संकष्टी चतुर्थीच्या चांगल्या मुहूर्तावर मी आज चाललोय विठुरायाच्या मंदिरात. ते तुम्हाला मी दाखवणार आहे. कर्जत गेलो होतो गाडी घेतल्यानंतर रेडिओवाल्याकडं आणि त्याने नाव विचारलं, आई रत्नेश्वरी माऊली असं नाव का? तर मी बोललो जन्मदाती आई रत्नेश्वरी माता म्हणजे आमची दसकर गावाची ग्रामदेवता, जी आपली जगज्जननी, ती म्हणजे रत्नेश्वरी माऊली. आणि माऊली म्हटल्यानंतर विठू माऊली, या तिनामध्ये पण आई रत्नेश्वरी माऊली, जन्मदाते आई रत्नेश्वरी माऊली आणि विठू माऊली. तर माझ्या हेल्मेटच्या मागे बघा माऊली. दूर असलं तरी भक्ती जवळ आहे, स्वप्नाच्या वाटेवर माऊली सोबत आहे. चला आता मी तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो माऊलीच्या भेटीचा. पनवेलच्या पुढं आलेलो आहे, बारवी गावाच्या पुढे, आणि तिथनं मी आता ब्लॉग स्टार्ट करतोय. चला पुढे भेटूया. मोरी दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. हो माझे चित्त तुझे पाया पडली पंढरी राया. इथनं लेफ्ट मारलं का इथनं सरळच जायचं आहे. आणि त्याच्यात पण पुढं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे तुम्हाला मी आता डायरेक्ट कर्जतमध्ये दाखवतो. दादा कर्जतमध्ये एंट्री मारतोय. एंट्रीला बघा तुम्हाला प्रवेशद्वार दिसेल. महाराष्ट्र भूषण शेतकरी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार कर्जत नगर परिषद. विश्व ब्रह्मांड में गुरुदेव जैसा प्यार करने वाला मेरे स्वामी, मेरे प्राण, मेरे जीवन, गुरु और शिष्य एक ऐसा महान संबंध है कि इससे बढ़कर सृष्टि में कोई संबंध नहीं.
अजून एक स्मारक लागतं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं. इकडनं आपल्याला राईट मारून जायचं आहे. चला आता पुढे भेटूया आपण.
सर्व सुखाते 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 आगर 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 बाप रखमा देवीवर 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 बाप चला आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. गगनगिरी महाराजांचा मठ एक्सप्लोर करून दाखवून तुम्हाला मी खोपोलीमधलं. चला आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.